नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमाच्या अंगावरती गोधरी टाकल्यानंतर प्रतिमाला मात्र आता लहानपणीची आठवण होते की जेव्हा आता तिला तिच्या आईची आठवण येत असते तर पूर्णाई मात्र तिला झोप येत नसल्याने मांडीवर घेऊन ती गोधरी मात्र तिच्या अंगावर अगदी टाकायची आणि ती गोधरी पांघरल्यानंतर आता प्रतिमाला मस्त छान झोपला लागायची। आणि आज मात्र पूर्णाई आणि सायली या दोघींनी ती गोधरी आता प्रतिमाच्या अंगावर टाकल्यानंतर प्रतिमाला जाग येते अगदी त्या गोधरीच्या ओव्यामुळे आणि स्पर्शामुळे आणि तिला इतक्या दिवसाचा भूतकाळ मात्र आठवतो। तेव्हा आता रविराज काका, सुमन, पूर्णाजी आणि सायली अगदी खुश होत प्रतिमाकडे बघत असतात। तेव्हा प्रतिमा बघते तर काय, तिच्या अंगावरती गोधरी असते। प्रतिमा लगेच उठून बसते आणि त्या गोधरीला बघत असते। तेव्हा प्रतिमा लगेच म्हणते की हीच ती गोधरी आहे। तर आता पूर्णातजी खुश होऊन विचारतात, प्रतिमा, तुला ती गोधरी आठवते का? प्रतिमा अगदी खुश होऊन म्हणते की हो आणि त्या दोघींना बघून विचारते की तुम्ही दोघी कधी आलात, मला खरंच कळलंच नाही। त्यावर त्या पूर्णाई म्हणते की हे बघ प्रतिमा, ते सोड, परंतु मला अगोदर हे सांग, त्या गोधरीबद्दल तुला काय आठवते? त्यावर त्या प्रतिमा आत्या म्हणते की हे बघ पूर्णाई, ही गोधरी आहे ना, तुमच्या साड्यांची ही गोधरी आहे आणि मी अंगावर घेऊन झोपायचे जेव्हा मात्र आता ही गोधरी जोपर्यंत नव्हती तोपर्यंत मला झोपच लागत नव्हती आणि झोपेमध्ये चुकून जरी ही गोधरी बाजूला झाली तरी सुद्धा मला जाग यायची, कारण मला बाबांच शेवटच ते आजारपण आठवायचं आणि मागून तर आई सुद्धा निघून गेली तो दिवस मला आठवायचा आणि त्यावेळेस खरंच पूर्णाई मला खूप भीती वाटायची। तेव्हा आता प्रतिमा आत्याला इतकं वर्षाच आठवतं, कारण आता प्रतिमा म्हणते की त्यावेळेस तर अगदी पूर्णाई, तुम्ही मला आणि तिला पुढे हे म्हणायचं असतं की तुम्ही मला आईचं प्रेम आणि तुमच्या घरचा आसरा दिला नसता तर माझं काय झालं असतं, हे आता तिला म्हणायचे असते। परंतु प्रतिमा आता बोलायचं थांबते, परंतु आता तिला सगळं काही आठवते। हे बघून मात्र आता सर्वांना इतका आनंद होतो आणि आता प्रतिमा रडत म्हणते की त्यावेळेस जर पूर्णाई तुम्हाला सावरलं नसतं, तेव्हा रडतच प्रतिमा म्हणते की तर मी आज काय केलं असतं। तेव्हा आता पूर्णाईच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते आणि पूर्णाई सुद्धा आता रडतच प्रतिमा असं म्हणून प्रतिमाला आपल्या मांडीवर घेते। आता मांडीवर डोकं ठेवून प्रतिमाता खूप रडते। दोघी मायली आता पुन्हा एकमेकींना भेटतात। इतक्या वर्षाच आता प्रतिमा त्याला आठवतं। हे बघून साईला आणि रविराज काका, सुमन यांना खूपच आनंद होतो। रविराज काकांचे डोळे सुद्धा भरून येतात। पूर्णा आजी आणि प्रतिमा खूपच रडत असतात। तेव्हा आता प्रतिमा रडतच म्हणते की पूर्णाजी, त्यावेळेस तर तू माझी आई झालीस। आता खुश होत रविराज काका म्हणतात की प्रतिमा, तुला तर सगळंच आठवायला लागलं तर? प्रतिमा म्हणते की हो, अगदी सगळंच आठवलं, माझी ती शाळा आणि अगदी रस्ता क्रॉस करताना मात्र आणि प्रतापने मात्र नंतर चिडून माझा हात धरला आणि रस्त्याच्या ह्या बाजूला रस्त्याच्या त्या बाजूला असा फक्त दिवसभर क्रॉस करत होता। तेव्हा आता सर्वांना खूप हसायला येतं, कारण प्रतिमाला इतक्या वर्षाच आता सगळं काही आठवते। तर प्रतिमा आता पूर्णाईला विचारते की पूर्णाई, आठवते का त्या दिवशी माझी जी भीती गेली ना, तर ती कायमची? तेव्हा आता सायलीला सुद्धा इतका आनंद होतो। सायली लगेच पूर्णाई जवळ बसते आणि म्हणते की पूर्णाई, तुम्हाला तुमची लेक कायमची मिळाली, ते पण पहिली जुनी प्रतिमा तुम्हाला परत मिळाली। त्यावर आता पूर्णाई म्हणतात की हो, खरंच माझा विश्वास होता माझी प्रतिमा परत येईल म्हणून, आणि तिची स्मृती सुद्धा खरंच देवाने माझी प्रार्थना ऐकली। तर म्हणून प्रतिमत्यांना खूपसा आनंद होतो। सुमन सुद्धा आता प्रतिमाच्या जवळ येऊन हातामध्ये हात देऊन बसते। तेव्हा आता प्रतिमत्याचे लक्ष रविराज काकांकडे जाते आणि रविराज काकाबद्दल सुद्धा तिला आठवते। आता हसून ती म्हणते की एकदा शाळेत असताना मात्र बागेमध्ये मी खेळायला गेले होते आणि येताने मात्र चप्पल
मी तिथेच विसरून आले. आठवते का पूर्णाई? तुला तेव्हा आता पूर्णाई मान डोलून हो असं म्हणते. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की हो मला आठवते, परंतु नंतर मला समजले, अगं तू चप्पल ही बागेमध्ये विसरली नव्हती, तर एका गरीब मुलीला तू ती चप्पल देऊन टाकली होती. तर तेव्हा आता पूर्णाई खूपच हसते आणि प्रतिमा त्या रविराज काकांकडे बघून हसते. आता रविराज काकाच्या डोळ्यात पाणी सुद्धा येते. आनंद अश्रू असतात ते इतक्या दिवसाने आता त्यांची प्रतिमा त्यांना परत मिळालेली असते. जरी ही प्रतिमा सापडली तरी सुद्धा प्रतिमात याला इतक्या दिवस काही आठवत नसते. परंतु आता सायलीच्या प्रयत्नामुळे आणि प्रतिमाच्या प्रयत्नामुळे शेवटी मात्र आता प्रतिमाला सगळं काही भूतकाळ आठवतो. तिची जुनी स्मृती परत येते आणि सगळंही आनंदी आनंदच होतो. तेव्हा आता खुष्ट प्रतिमा त्या लहानपणीचे असे जुने किस्से सांगतात आणि पूर्णाई, प्रतिमा, सायली आणि सुमन हे खूपच हसत असतात. रविराज काका फक्त बघून असतात. तेव्हा आता प्रतिमा त्या खुश होत पुन्हा प्रतिमा त्या आपल्या पूर्णाईला जवळ घेतात आणि अगदी खुश होऊन हसतात. आज या गोधनेमुळे आता इतका मोठा चमत्कार घडलेला असतो. तेव्हा तर सायली त्यांचे ते अगदी हसते चेहरे बघून आणि त्यांच्या चाललेल्या गप्पा बघून ती लगेच उठते आणि आपल्या मोबाईलमधील त्या दोघींचा फोटो काढून घेते. त्यावर आता लगेच रविराज काका म्हणतात की एक मिनिट, तुम्हाला समजते का नक्की काय आहे ते? जी गोष्ट मात्र प्रतिमाच्या 20 वर्षाच्या वनवासात घडली नाही आणि जी गोष्ट मात्र 1.5 वर्षाच्या तिच्या ह्या सहवासात सुद्धा घडलेली नाही, ती उपचाराने सुद्धा घडली नाही, तर ती जी काही गोष्ट आहे तर ती मात्र ह्या गोधरीतील आईच्या मायेने घडवली. तर त्यावर आता पूर्ण आणि प्रतिमा त्या आणखीनच खुश होतात. प्रतिमा त्या आता रविराज काकांकडे पाहत असतात. इतका आनंद त्यांना झालेला असतो प्रतिभवात त्या पुन्हात या गोधरीवरून आता प्रेमाचा आणि मायेचा हात फिरवतात आणि ते गोधरे मात्र आपल्या जवळ घेऊन आपल्या उराशी धरून आता त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येते, आनंद असू असतात. हे कारण ह्या गोधरीने इतक्या दिवसांचा भूतकाळ परत प्रतिमातेला आठवलेला असतो आणि सगळ्यांना इतका आनंदही आनंद होतो आणि प्रतिमाते आता आपल्या गोधरीला अगदी कवटाळून बसतात. तेव्हा आता हसून आता खुश होत प्रतिमाते विचारतात की अग पूर्णाई, परंतु माझ्यासाठी ही गोधरी इकडे आणण्याची कल्पना कोणाची होती? त्यावर प्रतिमा त्या खोशत म्हणतात की अगं आणखीन दुसरी कोणाची असणार, सायलीचीच आहे. तेव्हा आता प्रतिमा त्या खुश होत सायलीकडे पाहतात. प्रतिमा त्या खुश होत सायलीला जवळ घेतात आणि सायली लगेच आता खुश होत आपल्या प्रतिमात्याच्या मांडीवर डोक टेकवते आणि आता खूपच ती हसत सुद्धा असते. डोळ्यामध्ये आनंदाचे अस्र सुद्धा असतात. प्रतिमात्या तिच्या कपाळावरून, तिच्या डोक्यावरून प्रेमाचा आणि मायेचा अगदी हात फिरवत असतात. तो स्पर्शात सायलीला अगदी हवासा असा वाटत असतो, कारण तो एका आपल्या आईचा स्पर्श असतो आणि सायली आता ह्या आपल्या सख्या आईजवळ जायला अगदी आनंदाने तयार असते. जेणेकरून आता जे मैनावती आणि सदाशिव लोखंडे आहे ते प्रेम मात्र सायलीला त्यांच्यामध्ये नाही दिसत. तर सगळे जण आता या मालिकेकडे पाहत असतात. सायली खुश होत आता प्रतिमाच्या मांडीवर डोक ठेवून आता पडलेली असते. त्यावर आता हे प्रेम बघून मात्र आता सुमन म्हणते की मनाची नाते ही रक्तांच्या नात्यापेक्षा घट्ट असतात. हे ऐकलं होतं फक्त, परंतु या तिघीकडे बघितल्यानंतर खरंच ते पटतं. आता प्रतिमाच्या मांडीवर डोक ठेवून आता सायली ही झोप डोळे बंद करते. सायलीच्या डोळ्यात आता अश्रू येतात. आपल्या डोळ्यातील पाणी आता सायली पुसते आणि उठून उभी राहते. सायली मात्र एकदम शांत होते. तिचा चेहरा एकदम अस्वस्थ वाटतो. त्यावर आता पूर्णाई बघून विचारते की सायली, अगं काय झाले बाळा? त्यावर लगेच आता सायली म्हणते की पूर्णाजी, मधूंच्या बाबतीत सुद्धा जर असा चमत्कार झाला तर खरंच किती बरं होईल. बरं, त्यावर आता लगेच पूर्णाई म्हणतात की घडेल, अगं नक्की घडेल. त्यावर आता सायली ही सुमन काकूंना म्हणते की सुमन काकू साखर आणता का, कारण इतकी छान गोष्ट घडली, त्यामुळे सगळ्यांच तोंड हे गोड करायला
हो तर सायली आता खूपच खुश असते. आणि प्रतिमा पूर्णा, आजी, रविराज काका सुद्धा सुमन तर इतकी खुश असते. सुमन म्हणते की हो सायली लगेच येते, थांब मी घेऊन येते, आता पुरती तू साखर दे, तर नंतर मी शिरा करायला घेते. तेव्हा आता सायली खौशत म्हणते की मी सुद्धा मदत करते, चला तर सायली आणि सुमन आता दोघे खुश होत आता शिरा बनवायला निघून जातात. आता प्रतिमा त्या पुन्हा आता पूर्णाजीच्या मिठीत येते. दोघी मायली की घट्ट आता अगदी एकमेकींना परत भेटतात. त्यानंतर मात्र आता रविराज काका फक्त बघूनच असतात. तर आता सर्व काही झाल्यानंतर पूर्णा, आजी आणि सायली घरी जायला निघतात. आता घराच्या बाहेर पाया उतरत असताना सायली मात्र नाजींच्या हाताला धरते आणि म्हणते की हे बघा पूर्णा, आजी बघा ना, आपल्याला जे होतं खरंच ते किती छान घडलं. प्रतिमांना सगळं काही आठवायला लागलं, बाबांना आणि आईंना हे ऐकून खरंच किती आनंद होईल. पूर्णाजी म्हणतात की हो ना, आणि हे बघ सायली घरी गेल्यानंतर मी तर देवी आईच्या समोर अगदी बसून राहणार आहे, तर काही न बोलता. आणि अशा वेळेस मात्र शब्दसुद्धा कुठून आणायचे असतात. त्यावर आता सायली खोशत म्हणते की पूर्णाजी, तुम्ही प्रतिमांना जन्म जरी दिला नसेल, परंतु खरंच तुमची नाळ मात्र त्यांच्याशी जुळलेली आहे. तर आणि म्हणूनच आज सगळं काही तुमच्या मनासारखं झाले. तर माझं आणि मधूच नात सुद्धा असंच आहे. आता सायलीला आपले मधू लवकर बरे व्हावे याची देताल का थोडसं गरम पाण्याची पिशवी देताल का? तर कल्पना म्हणते की हो देते. सदाशिवराव हा महिनेवर ओरडतो की महिने, अगं चल ना. बोलायला लागल्यानंतर फक्त बोलतच राहते, चल लवकर आतमध्ये. मैनावती म्हणते की हो आणि लगेच ती सदाशिवला अगदी सावकाश हळूहळू असं करत आतमध्ये घेऊन जाते. प्रिया मात्र आता बारीक लक्ष देऊन हे सर्व पाहत असते. तर आता अर्जुनच लक्ष प्रियावर जाते. तेव्हा आता अर्जुन आपल्याकडे बघत आहे हे समजल्यानंतर प्रिया लगेच आता कावरी वावरी होते आणि तोवर तेथून आपल्या रूममध्ये निघून जाते. आता अर्जुन काहीतरी म्हणणार, कारण त्याच्या प्रियाच्या बाबतीत थोडसं तरी लक्षात आलेलं असतं. तेवढ्यात आता पूर्णही विचारते की अर्जुन, अरे हा सर्व काय प्रकार आहे? तर सदाशिवरावांचा खरंच ॲक्सिडेंट झाला का रे? त्यावर आता प्रताप सुद्धा विचारतो की अर्जुन, अरे काय झालं? तू बोलत नाही, नक्की काहीतरी विचित्र प्रकार घडलेला आहे. अर्जुन आता खूप टेन्शनमध्ये विचार करत असतो आणि प्रिया मात्र आता अर्जुन नक्की काय सांगतो हे ऐकण्यासाठी चोरून आता लपून बसलेली असते आणि चोरून ऐकण्याचा प्रयत्न ती करते. तेव्हा आता सगळेजण विचारतात की अर्जुन, अरे काय झालं? सदाशिवरावांची अवस्था अशी कशी झाली होती? तेव्हा अर्जुन सगळ्यांकडे बघत असतो. तर कल्पना म्हणते की अर्जुन, अरे काय आहे ते पटकन सांग बरं. आता आणखीन मात्र तू आमच टेन्शन वाढू नकोस बरं. तेव्हा आता प्रिया कान देऊनच ऐकत असते. किचनमध्ये उभी असते. पूर्णाजी आता अर्जुनला म्हणतात की अर्जुन, अरे सायलीने आपल्याला काय सांगितलं ते आठवतं ना तुला? अर्जुन आता शांत होऊन सगळ्यांकडे बघत असतो. अजूनपर्यंत अर्जुन काही उत्तर देत नाही. त्यावर आता अस्मिता म्हणते की अरे बोल ना तू. तर लगेच अर्जुन म्हणतो की त्यांचा ॲक्सिडेंट वगैरे काही झालेलं नाही. तर तेव्हा आता सगळ्यांना हे ऐकून धक्का तर बसतो. तर अस्मिता विचारते की अरे त्यांचा ॲक्सिडेंट नाही झालेला, मग त्यांना इतकं कसं लागलेलं आहे बरं? तेव्हा आता अर्जुन म्हणतो की पोलिसांनी त्यांना मारलेलं आहे. आता हे ऐकल्यानंतर सर्वांना एक प्रकारचा धक्का बसतो. प्रिया मात्र आता हे सर्व अगदी कान देऊन ऐकते. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर आता अस्मिता म्हणते की काय बोलतोस अर्जुन? तर आता पोलीस स्टेशनमध्ये घडलेला सर्व प्रकार मात्र आता अर्जुन सगळ्यांना सांगतो. सगळेजण तोंडाला हात लावतात. दारू पिऊन हा लोखंडे आहे तर तमाशा घालत होता आणि दारू पिण्यासाठी त्याने आणखीन आता एका दुकानाची काच फोडली आणि त्यानंतर पुढे आला तर त्याने आणखीन एक जणाचे पॉकेट मारलं. हे सर्व काही आता ऐकल्यानंतर सर्वांना आता ह्या सदाशिवची खरी ओळख पडते. नक्की हा सदाशिवराव कोणत्या थराला जाऊन पोहोचतो ते. आणि त्यावेळेस मात्र इन्स्पेक्टर साहेब आता लोखंडेला हे म्हणतात की लोखंडे, अहो
तुमची इतकी जी मुलगी आहे तर ती सुभेदारांच्या घरातील सून आहे, तरी सुद्धा अजूनपर्यंत तुम्ही तुमचे धंदे नाही सोडले का? कशाला? आता जावायची माती म्हणजे लाज काढतात. आता हे सर्व काही अर्जुन आठवून सगळं यांना सांगतो तेव्हा आता सगळ्यांना आणखीनच धक्का बसतो. तर प्रियाला मात्र आता या सदाशिवचा खूप राग येतो. प्रिया तर मनात म्हणते की शेवटी माझ्या बापाने तर परत एकदा माती खाल्लीच, इतक्या मोठ्या महालात राहून सुद्धा ते शेवटी त्याला गटारातच लोळायचं असतं. आणि शेवटी काय होईल की सगळं प्रकरण मात्र माझ्यापर्यंत येऊन पोहोचणार. तर त्यावर आता हे सर्व ऐकून मात्र पूर्णाई म्हणते की हे असं का वागतात लोक? सायली त्यांना खरंच इतकी गोड मुलगी आहे तरी सुद्धा ते इतकं म्हणजे नालायकपणा कस करू शकतात? इतके चोरी वगैरे असे धंदे कसे करू शकतात? तेव्हा आता अस्मिता म्हणते, साहिली वहिनीला जर हे आल्यानंतर कळले तर तिला किती वाईट वाटणार आहे. तर आवडता हे ऐकून आता प्रताप म्हणतो की अश्विन, अस्मिता सायली खरंच खूप सॉर्टेड मुलगी आहे आणि तसेही तिला तिच्या आई वडिलांच्या कर्तृत्वाची कल्पना तर आलीच होती आणि म्हणूनच तर असे प्रताप म्हणणार. तोच लगेच आता किचनमधून प्रियाच्या हातून काहीतरी पडते आणि पडल्यानंतर मात्र सगळेजण आता प्रियाकडे पाहत असतात आणि तेवढ्यात पूर्णाई आता अगदी एकदम शांत होतात. तर कल्पना विचारते की काय झालं पूर्णाई, तुम्ही एकदम अशा गप्प का झालात? बरं. त्यावर आता पूर्णाई म्हणतात की काही नाही, अशीच. त्यानंतर आता इकडे सायली मधुहूंना भेटण्यासाठी सिटी हॉस्पिटलला आलेली असते आणि मधुहूंच्या रूममध्ये येऊन मधूंचा हात ती आपल्या हातामध्ये धरते आणि म्हणते की हे बघा मधू, खरंच तुमची खूप आठवण येते आणि खरं तर दर 2 दिवसांनी मी तुम्हाला भेटायला येते, तरी सुद्धा मला ते नाही पुरत. मला असं वाटत की कायम तुमच्या जवळ बसून राहावं. आणि बघा ना मधू, हो DNA टेस्ट मुळे आता सगळे जण म्हणतात की सदा लोखंडे माझे बाबा आहे. तर परंतु माझं मन नाही मानत, कारण माझ्यासाठी माझे बाबा तर तुम्हीच आहात. आणि कधी कधी मधुभाऊ मला हे असं वाटतं की माझे आई बाबा कोण आहे हे मला कळाले नसते तर एक दृष्टीने बरं झालं असतं. डोक्याला माझ्या असा त्रास तर झाला नसता आणि इतकं टेन्शन वाढले नसते. आता फक्त प्रश्न आहे आणि खरंच मला हाच प्रश्न पडतो की मधू खरंच सदा लोखंडे माझे बाबा असतील का? आणि बघा ना मधू, मी काय करते, माझं ओझ मी तुमच्यावर मला नाही टाकायचं हो मधू. तुम्ही लवकर बरे व्हा आणि लवकर घरी या. आता असे बोलून आता ते हात सोडते आणि येते. मी असं बोलून आता सायली घरी जायला निघते. परंतु आता सायलीच्या हातामध्ये हात आणि मधू आता सायलीला हेच तिच्या आई बाबांचे सत्य सांगणार होता. आणि त्याच वेळेस मात्र मधूंच्या अगदी डोक यावर मात्र नागराजने काठीचा अगदी जोरात वार केलेला असतो. त्यामुळे मधू कायमचे कोमात गेलेला असतात. परंतु आज सायलीचा हात हातामध्ये घेतल्यानंतर आणि हा प्रश्न विचारल्यानंतर मधूंचे जे काही आता ठोके आहे तर ते जास्त वाढलेले असतात. तेव्हा आता सायली आपली बॅग घेते आणि मधूकडे बघत आता तिला खूप वाईट वाटतं आणि जायला निघते. परंतु जातानी ती परत मागे मधूंकडे वळून बघते आणि आता मधूंचे पोके खूपच वाढलेले आहे हे बघून आता सायलीला खूप मोठा धक्का बसतो आणि सायली आता बघूनच असते आणि लगेच घाईने डॉक्टरांना आवाज देते. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सदैश आणि मैनावती पुन्हा सगळ्यांच्या अगदी समोर बाहेर येतात आणि हात जोडत म्हणतात की खरंच आम्हाला तुम्हाला तुमच्या सगळ्यांची माफी मागायची आहे, चूक झाली आमची आता. म्हणून सदाशिव लोखंडे हात जोडतो. तर मैनावती सुद्धा म्हणते की हो, खरंच आमची खूप मोठी चूक झाली. त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांना माफ करा. तर पूर्णही रागवून म्हणतात की हो, आजपर्यंत शेवटी तेच करत आलो, परंतु आता मात्र सदाशिवराव आहो. डोक्यावरून पाणी गेलं. तर त्यानंतर आता लगेच सायली अर्जुनला फोन करते. तर अर्जुन विचारतो की सायली, तू हॉस्पिटलमधून निघाली का? सायली खूप रडत असते आणि म्हणते की डॉक्टरांनी मला सांगितले की मधुहनची तब्येत अचानक खूप बिघडलेली आहे.
तेव्हा हे ऐकून अर्जुनला धक्का बसतो. अर्जुन घाईने आता तिकडे यायला निघतो. त्यानंतर रडत सायली देवी आईला हात जोडते आणि देवी आईला म्हणते की अग देवी आई, अजूनपर्यंत तू माझी किती परीक्षा बघणार आहेत. ज्यांना मी माझे वडील मानते त्यांना सुद्धा तू माझ्यापासून हिरवून घेणार आहेस का. म्हणून सायलीला मधूंची खूप काळजी वाटते आणि आता ती खूप रडत असते. आणि हे बघ देवी आई, मी असं नाही होऊन देणार अजिबात. त्यानंतर मात्र आता सायली ही अनवाणी पायने देवी आईच्या दर्शनाला जायला निघते. मधूंसाठी तिला देवी आईला साकड घालायचं असतं. तर अर्जुन म्हणतो की सायली ऐक, हे बघ आपण गाडीमध्ये जाऊयात आता. सायलीने चप्पल सुद्धा घातलेली नसते. सायली ऐकायला तयार नसते. सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, मला मधुहनच्या जीवासाठी देवी आईला साकड घालायचं आहे. तर हा तर एकच मार्ग आता माझ्याकडे राहिलेला आहे. आणि सायली आता अगदी तुडुतुडू चालायला निघते. परंतु अचानक मात्र सायलीच्या पायात काही नसताने पायामध्ये काच घुसते आणि सायली अगदी जोरात थांबते. आई असं म्हणते. सायलीच्या पायातून खूप रक्त येत असते. तर अर्जुन लगेच सायलीला धरतो आणि तिच्या पायात जे काही आत ते काटा वगैरे भरलेला आहे तर तो काढतो. तेव्हा आता मित्रांनो अर्जुन मात्र उचलून सायलीला देवी आईच्या मंदिरात साकड घालायला कसा घेऊन जातो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.